शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणी काही काळ थांबवण्यात आलेली आहे। सुनावणीसाठी प्रकरण पुकारण्यात आल्यावर कपिल सिब्बल जे ठाकरेंच्या पक्षाचे वकील आहेत ते उपस्थित नव्हते। ठाकरेंच्या शिवसेनेकडून कोणताही वकील कोर्टात हजर नाही आहे। संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत उपस्थित आहेत। ठाकरेंचे वकील गैरहजर असताना आणि हेच लोक पुन्हा न्यायालयात विलंब करत असल्याचा आरोप करतात असं शिंदेंच्या वकिलांकडून सांगण्यात आल्याची माहिती आहे। आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जाऊयात। आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्या सोबत आहेत। कृष्णात, आपण बघतोय आज सुनावणी होणार होती, बहुचर्चित अशा प्रकारची सुनावणी आहे, सगळ्यांचं लक्ष लागले, मात्र ठाकरेंचे वकील हजर राहिलेले नाहीत अजून अशी माहिती मिळते। काय सांगाल सविस्तर? शिवसेना युबीटीच्या वतीनं ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे युक्तिवाद करतायत। मागील आठवड्यामध्ये सलग 2 दिवस त्यांनी हा युक्तिवाद केला होता। त्या अगोदरच्या आठवड्यामध्ये देखील एक दिवस त्याने युक्तिवाद केला होता, परंतु आज देखील सुनावणी अपेक्षित आहे। परंतु या सुनावणी दरम्यान अजून शिवसेना युबीटीचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे आज हजर राहिलेले नाहीत आणि त्याचबरोबर अजून अद्याप त्यांचा युक्तिवाद पूर्ण झालेला नाही अशी माहिती मिळते। आणि त्यानंतर हा युक्तिवाद म्हणजे शिवसेना युबीटीचा युक्तिवाद संपल्यानंतर शिवसेना शिंदे गटाकडून युक्तिवाद मांडला जाणार आहे। त्यामुळे आजच्या या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं, परंतु अद्याप सुनावणी सुरू झालेली पाहायला मिळत नाही। अगदी कृष्णात, सुप्रीम कोर्टातल्या सगळ्या घडामोडींसंदर्भात तुमच्याकडून अपडेट घेत राहणार आहोत। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।